नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। मैं हूं आपके साथ उज्जवल सिंह और रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन का। महाराष्ट्र बुलेटिन में बात होगी बुल्डाना की, जहां सामाजिक समरसता और जागरूकता के उद्देश्य से हिंदू सम्मेलन का आयोजन किया गया। साथ ही बात होगी हवेली की, जहां भारत और पाकिस्तान के बीच हुए कल के हाई वोल्टेज मुकाबले के बाद शहर में जश्न का माहौल देखने को मिला। ऐसी तमाम खबरों पर करेंगे विस्तार से चर्चा। महाराष्ट्र के बुल्ढाना जिला अंतर्गत मलकापुर के पंतनगर स्थित श्री कुंदेश्वर महादेव मंदिर परिसर में सामाजिक समरसता और जागरूकता के उद्देश्य से हिंदू सम्मेलन का आयोजन किया गया, जिसमें समाज के विभिन्न वर्गों की भागीदारी रही। कार्यक्रम की शुरुआत पारंपरिक विधि विधान से हुई। सर्वप्रथम गौ माता पूजन और उसके बाद छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा पर माल्यार्पण किया गया। इस दौरान दुर्गा वाहिनी की सेविकाओं ने तलवारबाजी का प्रदर्शन किया। मुख्य अतिथि के रूप में श्री संत गजानन महाराज मंदिर की विश्वस्त लता राजाराम मोरे उपस्थित रहीं, जिन्होंने सामाजिक समन्वय और नैतिक मूल्यों को मजबूत करने पर जोर दिया। जबकि मुख्य वक्ता डॉक्टर जयंत राजूरकर ने संतों और महान विभूतियों के त्याग का उल्लेख करते हुए समाज को संगठित और जागरूक रहने का संदेश दिया। कार्यक्रम में बड़ी संख्या में नागरिक मौजूद रहे तथा राजेश महाजन संघ सह संघ चालक मलकापुर सहित अन्य गणमान्यजन प्रमुख रूप से उपस्थित रहे। आज आपण एका अशा विषयावर चर्चा करण्यासाठी जमलो आहोत, जो केवळ एक विचार नाही तर या देशाच्या भविष्याचा पाया आहे। आजचा आपला नारा आहे संघटित हिंदू, सशक्त भारत आणि संघटित एक सशक्त महिला। मित्रांनो, जेव्हा आपण सशक्त भारताचे स्वप्न पाहतो तेव्हा त्याचे दोन मुख्य खांब असतात। पहिला खांब म्हणजे हिंदू समाजाची व्रजमूठ आणि दुसरा खांब म्हणजे नारी शक्तीचे सामर्थ्य। या दोन शक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा जगातील कोणतीही ताकद भारताला विश्वगुरु होण्यापासून रोखू शकणार नाही। एक बाब लक्षात ठेवायला पाहिजे की आपण हिंदू म्हणून एकत्र आलो तर जिंकलो आणि विखुरलो तर संपलो। या संत रविदासांना तो सिकंदर शाह लोधी हा मुसलमान करण्यासाठी त्यांच्यावरती चालून आला। सदना पीर म्हणून एक मुसलमानांना त्यांच्यात पीर असतात, जसे आपले संत असतात त्यांचे पीर असतात। या सदना पीरला पहिल्यांदा त्या सिकंदर लोधींनी संत रविदास महाराजांकडे पाठवलं। तो सदना पीर संत रविदास महाराजांच्या भक्तीमुळे इतका प्रभावित झाला की तो स्वतःच आणि शिवभक्त झाला। मग तो प्रयोग फसल्यानंतर तो स्वतः सिकंदर शाह लोधी त्याने निरोप पाठवला की तुम्ही जर हिंदू धर्म स्वीकारला नाही तर तुम्हाला प्राण घालवावे लागतील वगैरे वगैरे। त्याला मोठं प्रखर बाणेदार उत्तर संत रविदासांनी दिलं। ते त्या सिकंदर शाह लोधीला म्हणतात, मैं नहीं दब्बू बाल गवारा, मैं नहीं दब्बू बाल गवारा, गंग तजू ताल किनारा, देह तजू पर धर्म न देऊ, तुझसे शाह सत्य कह देऊ, छोटी शिखा कदही न देऊ, वस्त्र समेत देह बल त्यागू, कंठ कृपाण का करो प्रहारा, चाहो बहाओ सिंधु मंजारा। अशा प्रकारचं मोठं बाणीदार उत्तर त्या संत रविदासांनी दिलं आणि त्यांनी काय आपला धर्म सोडला नाही। त्या संत रविदासांमुळे आपण आजही हिंदू आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण आजही हिंदू आहोत। त्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तो कविभूषण आला होता, तो दिल्लीकडनं आला। त्याला काही महाराजांकडनं काही पैसे नको होते, त्याला काही जहागीर नको होती। तो उत्तर भारतातून महाराजांची कीर्ती ऐकून आला। त्यांनी शिवाजी महाराजांचं आणि हे लिहिलं, त्यांच्यावरती काव्य लिहिलं। त्या काव्यात तो म्हणतो, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, अगर शिवराय न होते तो सुन्नत होती सबकी। भारतामध्ये आजही 80% समाज हा हिंदू आहे। आम्ही आमच्या देवाची पूजा करतो, आमच्या धर्माचं पालन करतो, आमचा प्रपंच चालवतो। हे का बरं शक्य झालं? ते संत रविदासांमुळे, ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे। अशा प्रकारे आमच्या पूर्वजांनी
आमच्या समाज पुरुषांनी, समाज धुरीणांनी, संतांनी हजारो वर्ष संघर्ष केला. ज्यांच्या मानेवर परकीयांनी तलवार ठेवली, त्यांनी प्रसंगी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं, पण आपला धर्म सोडला नाही. त्या हजार वर्षातल्या महापुरुषांमुळे अशा प्रकारचं संमेलन आज आपण इथे करू शकतो. त्या छत्रपतींचे, महाराणा प्रतापांचे, गुरु गोविंद सिंहांचे, ज्या गुरु गोविंद सिंहांनी, त्यांचे वडील गुरु तेग बहादूर होते, त्यांनी पण हिंदू धर्मासाठी स्वतःचं अत्यंत ओजस्वी अशा प्रकारचं बलिदान दिलं. गुरु गोविंद सिंहांच्या 2 छाव्यांनी, फतेसिंह आणि जोरावरसिंह यांना भिंतीमध्ये चिणून मारलं औरंगजेबाने, पण त्याने आपला धर्म बदलला नाही. 4ही पुत्रांचं आपल्या बलिदान दिलं आणि स्वतःचं शेवटी समर्पण याच धर्मासाठी केलं. अशा या महापुरुषांमुळे आपण सगळे हिंदू आहोत. महाराष्ट्र से सी न्यूज संवाददाता सीमा संदीप सावजी की रिपोर्ट। धुले में छत्रपति शिवाजी महाराज के बारे में कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सबकाल द्वारा दिया गया विवादित बयान राजनीतिक गर्मी बढ़ा गया है। सबकाल ने शिवाजी महाराज की तुलना टीपू सुल्तान से की थी, जिसके विरोध में आज सुबह भाजपा कार्यकर्ताओं ने धुले के वीर शिरोमणि महाराणा प्रताप चौक पर जोरदार प्रदर्शन किया। भाजपा जिला अध्यक्ष गजेंद्र शेठ अम्पालकर और शहर के विधायक अनूप अग्रवाल की मौजूदगी में कार्यकर्ताओं ने नारेबाजी की और मांग की कि कांग्रेस पार्टी सबकाल के खिलाफ तुरंत कार्रवाई करे और उन्हें पद से बर्खास्त किया जाए। प्रदर्शन में मेयर मायादेवी परदेशी, डिप्टी मेयर ज्योत्सना पाटिल, वरिष्ठ नेता मदन लाल मिश्रा सहित सभी मोर्चों के पदाधिकारी और कार्यकर्ता शामिल थे। आंदोलन के दौरान शहर में तनाव का माहौल देखा गया और संभावना है कि विवाद आने वाले समय में और बढ़ सकता है। हर्षवर्धन सबकाल काँग्रेसचे अध्यक्ष यांनी टिपू सुलतान आणि छत्रपतींमध्ये टिपू सुलतानची छत्रपतींबरोबर तुलना केली। छत्रपती हे महान राजे होते। छत्रपतींच्या राज्यात सुख समृद्धी होती, लांब राज्य होते, परंतु या टिपूच्या राज्यात करोडो हिंदूंची कत्तल करणारा हा टिपू सुलतान यांची छत्रपतींची तुलना करणं हे अतिशय निषेधार्थ आहे आणि भारतीय जनता पार्टी धुळे महानगरच्या वतीने आज त्यांचा निषेध करण्यात आलेला आहे। या अशा देशद्रोही वृत्तीच्या लोकांमुळं मालेगावमध्ये सुद्धा उपमहापौर आणि महापौरच्या कॅबिनमध्ये टिपू सुलतानचं त्या ठिकाणी पोस्टर लावलं जातं, कारण की हे आरामखोर लोकच त्यांना या प्रेरणा देतात। धुळ्यात सुद्धा ज्या वेळेला तो फारक्या उपमहापौर होता त्यावेळेला त्यांनी त्याच्या कॅबिनमध्ये टिपूचा फोटो लावला। यांना जर एवढं प्रेम त्या टिपूविषयी त्यांच्या मनात असेल तर त्यांनी त्या महसूरमध्ये जावं आणि तिथं वास्तव्यात जावं आणि 5 टाईम नमाज पढून त्या टिपूची जय जयकार करावी। आमचं काहीच म्हणणं नाही, परंतु आमच्या राजाचं, छत्रपतींचं जर तुलना टिपू सुलतानची होत असेल तर हे कदापि सहन केलं जाणार नाही। म्हणून आज भारतीय जनता पार्टीने धुळे महानगरचे जिल्हा अध्यक्ष गजेंद्र शेठ अम्पालकर, आमचे ज्येष्ठ नेते हिरामनप्पा, महापौर मायादेवी परदेशी यांच्यासह सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध, ग्रामीणचे अध्यक्ष बापूसाहेब खलाने, आम्ही सर्वच जण यांचा निषेध करत आहोत। जय श्रीराम। धुले से सी न्यूज संवाददाता नीलेश परदेसी की रिपोर्ट। डोंबिवली के जूनी डोंबिवली इलाके में गणेश घाट परिसर में चल रहे कचरा प्रकल्प को लेकर स्थानीय नागरिकों में नाराजगी बढ़ती जा रही है, क्योंकि प्रकल्प से फैल रही बदबू और खारपुटी क्षेत्र पर कथित अतिक्रमण से इलाके की हालात बिगड़ती है। भारतीय जनता पार्टी के नगर सेवक, जिनमें नगर सेविका रसिका पाटिल, ज्योति पाटिल और पार्टी पदाधिकारी कृष्णा पाटिल आदि ने प्रकल्प कंपनी के ठेकेदार से मौके पर कड़ा सवाल जवाब किया और चेतावनी दी कि यदि दुर्गंध और पर्यावरण से जुड़े मुद्दों का समाधान जल्द नहीं हुआ तो आंदोलन और तेज किया जाएगा। विरोध फक्त स्थानिक ग्रामस्थांचा नाही आहे, तर इथे राहणाऱ्या सर्व
रहिवाशांचा आहे. इथे तुम्ही बघत असाल की एकदम अनधिकृतपणे हे सगळं प्रोजेक्ट चालवलेलं आहे. प्रोजेक्ट पूर्ण नसताना, त्याचं बांधकाम चालू असताना देखील इथे कचरा आणून टाकला जातो. एका लेनमध्ये जवळजवळ 100 टन कचरा आहे. इथे 400 टनापेक्षा जास्त कचरा येतो. त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावली जात नाही. 3 महिन्या अगोदर या रिलेटेड कंपनीचे ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलं आहे कन्स्ट्रक्शनचं, त्यांनी ते अधिकारी आम्हाला भेटून त्यांनी सांगितलं होतं की कन्स्ट्रक्शन कंप्लीट झाल्याशिवाय आम्ही हे प्रोजेक्ट चालू करणार नाही, कचऱ्याची विल्हेवाट जे ते प्रोसेस करतात त्याचं. पण तरी सुद्धा ते त्यांच्या मनमानीनुसार चाललेलं आहे. आपण जिथे उभे आहात हे मँग्रोव्स वरती भरणी केलेली आहे आणि आपण बघत असाल जर कचरा टाकण्यासाठी त्यांच्याकडे जागा आहे तर इथे त्यांनी बघा बाजूला जरा इथे सगळं कचरा टाकून, आणि तुम्ही बघत असाल इथे जरा तुम्ही कॅमेरा मारा, हे सगळं जे वॉटर बॉडी आहे आपली, जे नॉर्मली आपला जो चॅनल आहे खाडीचा, त्याच्यामध्ये कचरा जातोय. म्हणजे भरणी तुम्ही कचऱ्याने करताय आणि या सगळ्या गोष्टी अनधिकृत आहेत. तुम्ही पुढे बघत असाल ती मँग्रोव्हची झाडं सगळी ती भरणीमध्ये दबलेली आहेत. म्हणजे इथे मँग्रोव्स होतं आणि मँग्रोव्स वरती भरणी करून हे सगळं मनमानी कारभार चाललेला आहे. हे कुठेतरी हे थांबलं पाहिजे. तुम्ही असं म्हणताय की हायटाईडचा विषय पण तुमच्या लक्षात आलेला आहे, त्याबद्दल काय सांगाल? मला इतकंच म्हणायचं आहे की केडीएमसी कडे एखादा आपण बिल्डिंगचं प्लॅन पास काम करतो तेव्हा सगळ्या परमिशन्स घ्याव्या लागतात. पण जेव्हा खुद्द केडीएमसी काम करत असते तेव्हा खाडी लगत असलेल्या प्रोजेक्टला लो टाईड आणि हाय टाईड या गोष्टीची परमिशन घ्यावी लागते. इथे 50 मीटर पासून लांब तो प्रोजेक्ट असला पाहिजे. हा 50 फुटावरती पण नाहीये. म्हणजे आता ओटी आहे तरी त्या प्रोजेक्टला खाडीचं पाणी लागलेलं आहे. भरती असताना ते अजून वरती येतं. म्हणजे हे कुठलाही परमिशन न घेता हा प्रोजेक्ट चालू आहे. म्हणजे 100% अनधिकृत आहे. पण तुम्ही कोपर रोडचा नगरसेवक आहात, ह्याचा ही दुर्गंधी कोपरगावापर्यंत पोहोचली का? हो, कोपरगावापर्यंत पोहोचली आहे. नागरिकांना याचा खूप म्हणजे खूप प्रमाणात त्रास होतोय आणि जे हे इनलिगली चालू आहे ना, हे खरंच हे बंद झालं पाहिजे. सगळ्या नगरसेवकांना आम्ही मिळून हा विषय आता महासभेत तर मांडणारच, आम्ही हा विषय घेणारच. कारण की 16 तारखेला आमचा रिझल्ट लागलाय, 17 तारखेपासून आमच्याकडे ह्याच कंप्लेंट्स येत आहेत की आम्हाला खूप त्रास होतोय. मग याची विल्हेवाट काहीतरी करायला पाहिजे ना. आणि जे काय तुम्ही करता ते लिगली करा ना. तुम्ही सगळ्या गोष्टींचं म्हणजे अनुकरण करायला पाहिजे. हा विषय आम्ही रविदादांपर्यंत पण नेऊ. कारण की आम्हाला रविदादांनी जी जिम्मेदारी दिली आहे, जे आम्ही आता नगरसेवक झाले, लोकांना आमच्याकडनं काहीतरी अपेक्षा आहेत ना. आणि पहिला हा विषय हाच विषय येतोय की कारण माझ्या घरापर्यंत वास येतोय. हे तर जुनी डोंबिवली, आम्ही कोपरगावात राहतोय. मागच्या अनेक दिवसापासून कचरा येतोय पण कचऱ्यावर प्रक्रिया होत नाहीये. तर येणारा कचरा थांबवण्यासाठी काही त्यांना विरोध केला गेलाय का? नाही, काहीच विरोध नाही, काहीच नाही. आणि आता आम्ही पूर्णपणे विरोध करणार आणि आम्ही पूर्णपणे उतरणार. जे काय चालू आहे ना हे पूर्णपणे थांबलं पाहिजे. आणि आम्ही आता मोर्चा काढून येतं आम्ही उपोषणला बसू, जुने डोंबिवली आणि कोपरगाव. कारण स्थानिक सगळ्या रहिवाशांना खूप म्हणजे खूप त्रास होतोय. झाडं तोडण्याबाबतीत महापालिकेने झाडं अनधिकृतपणे तोडली आहेत तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. आता आम्ही पोलीस स्टेशनला जाणार, केस करणार. कारण जे केलंय ते चुकीचं केलंय ना. हे असं अलाउडच नाहीये ना. दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे, रवींद्र चव्हाण साहेबांनी करोडो रुपये खर्च करून इथे नागरिकांसाठी एक गणेश घाट बनवलंय, त्याचा काहीच उपयोग होत नाही. हे तुम्ही कसं पटवून देणार? नाहीच होत आहे ना. त्याच्या लगतच तुम्ही हे प्रकल्प चालू केलाय, मग त्यांना होणारच ना त्रास. कृष्णादानी करून दिलंय ना सगळं. जुन्या डोंबिवलीतील नागरिकांना सगळ्यांना त्याचं किती छान काम केलंय ते गणेश घाटाचं. आणि आता असं केल्यानंतर त्याचं काय आहे? त्याला काय व्हॅल्यूच नाही गणेश घाटाला या प्रकल्पामुळे. हे काही करून काही आता आम्ही जाणार पोलीस स्टेशनला. हे जे मँग्रोव्ज वगैरे हे केलंय ना ह्याच्यामध्ये आम्ही बोलणार. आता साहजिकच आहे, गेले 1.5-2 वर्षापासून जे इकडे हे कचऱ्याचं प्रकल्प चालू आहे त्याची काही ते लोक विल्हेवाट लावत नाही. फक्त कचरा आणतायत आणि इथे जमा करतायत. आणि इकडचं जे रहिवासी हे एकदम दूर सुद्धा नाही आहेत. इथे लागतच सगळे रहिवाशांची घरं आहेत आणि त्यांना खूप म्हणजे आमच्याकडे सतत रहिवाशांच्या कंप्लेंट्स येत आहेत की कचऱ्याचा इतकं दुर्गंधी पसरतो की इथे आता तुम्ही जसं बघत असाल जुनी डोंबिवली गणेश घाट तिकडे काही जण रोजचे आपले वॉकसाठी वगैरे येतात. तिकडे सुद्धा इतका दुर्गंधी पसरलेली असते की लोकांना इकडे यायचं की नाही हा सुद्धा विचार आहे. आणि फक्त इकडेच नाही तर पूर्ण जुनी डोंबिवली, कोपर,
मोठा गाव या साईडला तिन्ही जे बाउंड्रीज आहेत तिकडे सगळीकडे ही दुर्गंधी पसरलेली आहे. आणि मी नगरसेविका म्हणून माझी जबाबदारी आहे की माझ्या प्रभागातील लोकांना हे याच्यामध्ये मी टाकणार नाही, या दुर्गंधीमध्ये टाकणार नाही. हे जे प्रकल्प जे आहे ते इल्लीगल आहे आणि जे मँग्रोव्ज वगैरे तोडले आहेत, त्याच्यानंतर हे खाडी लागत जे पाणी आहे तिथे हे कचरा बाहेर आणून टाकला आहे. याचं जे काय आहे त्यांनी सगळं आम्हाला जो कोणी हे सुमित कंपनी वगैरे जे कोण आहेत त्यांनी सगळं आम्हाला हे व्यवस्थित त्याचं काय आहे आणि नक्कीच महासभेमध्ये 100% हा विषय आम्ही मांडणार. राज्य शासनाचं लक्ष तुम्ही केंद्रित करणार का या विषयावरती? नक्कीच करावा लागेलच, कारण की एवढं जर का लोकांच्या रहिवाशांच्या म्हणजे त्यांची जी समस्या आम्ही नाही दूर केली तर कोण दूर करणार. आणि त्यांचं जाऊ दे, आम्हाला स्वतःला सुद्धा याचा त्रास होतोय. आम्ही सुद्धा इकडचे रहिवासी आहोत आणि बाकीचे जे कोण आहेत ते आम्हालाच येऊन सांगणार ना, आम्ही स्थानिक नगरसेवक आहोत बोलल्यावरती. त्याच्यानंतर मी इकडची जुनी डोंबिवलीची हे कोपर गावातनं ज्योतिताई आहेत, त्यांना सुद्धा त्याच कंप्लेंट्स येत आहेत. त्याच्यामुळे याच्यावरती नक्कीच आम्ही लक्ष जरूर टाकणार. डोंबिवली से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। पुणे में भारत और पाकिस्तान के बीच हुए कल के हाई वोल्टेज मुकाबले के बाद शहर में जश्न का माहौल देखने को मिला। खासकर एफसी रोड पूरी तरह से ब्लू वेव में रंगा नजर आया, जहां क्रिकेट प्रेमियों ने टीम इंडिया की जीत का जोरदार उत्सव मनाया। एफसी रोड पर ट्रैफिक कुछ समय के लिए प्रभावित रहा, लेकिन पुलिस और प्रशासन की मौजूदगी में स्थिति पूरी तरह नियंत्रण में रही। कुल मिलाकर टीम इंडिया की जीत ने पुणे शहर को जश्न के रंग में रंग दिया और हर तरफ सिर्फ जीत का जश्न और देशभक्ति का माहौल देखने को मिला। हवेली से सी न्यूज़ संवाददाता यश सोलंकी की रिपोर्ट। फिलहाल इस बुलेटिन में इतना ही। देश दुनिया की तमाम खबरों के लिए बने रहिए सी न्यूज़ भारत के साथ।